गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, वेलकम टू DNA कॉमर्स. कसे आहात? आय होप मजेत असाल आणि अकाउंटन्सी एन्जॉय करत असाल फक्त DNA कॉमर्स सोबत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर आपण अकाउंटन्सी या विषयाचा पूर्ण सिलेबस अगदी मोफतपणे अवेलेबल करून देत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही कॉमर्समध्ये शिकत असाल आणि अकाउंटन्सी या विषयाचं टेन्शन घेत असाल तर अकाउंटन्सी शिकण्यासाठी एक महत्त्वाचा प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी उपलब्ध झालेला आहे, तो म्हणजे फक्त DNA कॉमर्स. या चॅनलला व्हिजिट करा, आपल्या व्हिडिओला लाईक करत चला, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कॉमर्सच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल शेअर करा आणि अकाउंट शिकण्याची जर्नी एन्जॉय करा. विद्यार्थी मित्रांनो, आपण रेशो ॲनालिसिस हा टॉपिक शिकत आहोत. रेशो ॲनालिसिसचे भरपूर प्रॉब्लेमची प्रॅक्टिस आपली झालेली आहे आणि आजच्या लेक्चरला एक देखील अतिशय महत्त्वाचा प्रॉब्लेम आज आपण सॉल्व्ह करून घेणार आहोत. बरेच रेशो यामध्ये आलेले आहे जे परीक्षेमध्ये विचारले जातात. एक्झाममध्ये हे रेशो कसे कॅल्क्युलेट करायचे जे आज आपण इथं सोडवणार आहोत. स्क्रीनवरच तुम्हाला क्वेश्चन आणि स्क्रीनवरच त्याचं सोल्युशन उपलब्ध होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि समजून घ्या की आपण रेशो सोडवायचं कसं आणि आउट ऑफ मार्क कसे मिळवायचे आहे. सिंपल टेक्निक आपण इथं शिकणार आहोत. तर पहिला रेशो, द फॉलोइंग इज द बॅलन्स शीट ऑफ हिंदाल्को लिमिटेड हिम्मतपूर ॲज ऑन 31 मार्च 2025. बॅलन्स शीट दिलेली फक्त आणि बॅलन्स शीटच्या आधारे हे रेशो आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. मग आपल्याला ट्रेडिंग अकाउंट नाही, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कोणताच अकाउंट दिलेलं नाही, फक्त बॅलन्स शीट आणि बॅलन्स शीटच्या आधारे एवढे रेशो 7 रेशो कॅल्क्युलेट करायचे. पहिला करंट रेशो, क्विक रेशो, हे आपण भरपूर वेळेस प्रॅक्टिस केली. चला आपण पहिला रेशो कॅल्क्युलेट करूया, करंट रेशो. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिला रेशो आपण कॅल्क्युलेट करत आहोत, करंट रेशो. प्रत्येक रेशो कॅल्क्युलेट करत असताना अगोदर आपल्याला फॉर्म्युला लिहायचा आहे. करंट रेशोचा फॉर्म्युल्याची प्रॅक्टिस भरपूर वेळेस आपण केली. फॉर्म्युला आहे करंट असेट्स डिवायडेड बाय करंट लायबिलिटीज. करंट असेटला करंट लायबिलिटीने भाग द्या, तुम्हाला मिळणार करंट रेशो. मग करंट रेशो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. मग करंट रेशोसाठी पहिल्यांदा करंट असेट आणि नंतर करंट लायबिलिटीज कॅल्क्युलेट करा, एका खाली एक. मग आपण पहिले कॅल्क्युलेट करू करंट असेट्स. मग करंट असेट्स कुठे असतात तर असेट्ससाठी असेट साईड बघायची. मग दोन असेट तिथं असतात, फिक्स असेट आणि करंट असेट. आपल्याला फक्त करंट असेट पाहिजे. फिक्स असेट जेवढ्या पण असतील सोडून द्या, इग्नोर करा. बिल्डिंग फिक्स असेट आहे, सोडून द्या. प्लांट अँड मशिनरी फिक्स असेट आहे, सोडून द्या. मग स्टॉक फिक्स असेट नाही, स्टॉक करंट असेट आहे. डेटर्स करंट असेट आहे, बिल्स रिसिवेबल करंट असेट आहे आणि कॅश आणि बँक हे सुद्धा करंट असेट आहे. म्हणजे 4 करंट असेट आल्या, डायरेक्ट टोटल करा किंवा एका खाली एक लिहून टोटल करा. मग पहिली आहे स्टॉक इन ट्रेड. स्टॉक इन ट्रेड अमाऊंट आहे 2 लाख. सगळ्या करंट असेटची टोटल करा. त्याच्यानंतर डेटर्स सुद्धा आपली करंट असेट आहे, ती आहे 1 लाख. डेटर्स नंतर बिल्स रिसिवेबल, शॉर्टमध्ये लिहू B/R. बिल्स रिसिवेबल सुद्धा करंट असेट आहे 10,000. आणि बँक बॅलन्स, कॅश आणि बँकेचा बॅलन्स आपल्या करंट असेट आहे. बँक बॅलन्स ही सुद्धा करंट असेट आहे. सगळ्या करंट असेटची टोटल करायची. बँक आहे 40,000. टोटल संपली, करा टोटल. 2 आणि 1 3, 3,50,000. मग टोटल आली 3,50,000. म्हणजे आपल्याला करंट असेट मिळालेले आहे. करंट असेट किती आहे? 3,50,000. आता आपण कॅल्क्युलेट करूया करंट लायबिलिटीज. करंट असेट करंट लायबिलिटीज अगोदर कॅल्क्युलेट करून घ्यायच्या आणि नंतर रेशोनुसार सोडवायचं. मग करंट लायबिलिटी साईडला व्हायचं. लायबिलिटी साईडला शेअर होल्डरचे फंड असतात. लॉंग टर्म लायबिलिटी म्हणजे त्याला नॉन करंट लायबिलिटी म्हणतात आणि अजून करंट लायबिलिटी एवढे असतात. आपल्याला फक्त करंट लायबिलिटी पाहिजे. शेअर होल्डरचे फंड, शेअर कॅपिटल, रिझर्व्ह, सरप्लस हे जेवढे पण असतील सोडून द्या, ते करंट लायबिलिटी नाही. मग शेअर कॅपिटल शेअर होल्डरचा फंड आहे, सोडून द्या. प्रॉफिट अँड लॉस हा सुद्धा शेअर होल्डरच्या फंडमध्ये येतो. जनरल रिझर्व्ह हा सुद्धा शेअर होल्डरच्या फंडमध्ये येतात. म्हणजे हे सर्व सोडून द्यायचं. आपल्याला फक्त करंट लायबिलिटी पाहिजे. डिबेंचर, बरेच विद्यार्थी कन्फ्यूज असतात, सर डिबेंचर तर शेअर होल्डरचा फंड नाही आहे. बरोबर आहे. मग डिबेंचर करंट लायबिलिटी म्हणून घेऊ का? तर 2 प्रकारच्या लायबिलिटी असतात, करंट लायबिलिटी, नॉन करंट लायबिलिटी. करंट म्हणजे शॉर्ट टर्म आणि नॉन करंट म्हणजे लॉंग टर्म. मग डिबेंचर कोणती लायबिलिटी आहे? डिबेंचर नेहमी लक्षात ठेवा, डिबेंचर ही नॉन करंट लायबिलिटी आहे. लॉंग टर्मसाठी ती वापरली जाते. मग डिबेंचर जेव्हा येणार ती करंट लायबिलिटीमध्ये घेऊ नका. डिबेंचर आपली करंट लायबिलिटी नाही. मग करंट लायबिलिटी फक्त 2च आहे, क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल. मग त्यांची टोटल करा. मग पहिले घ्या क्रेडिटर्स. क्रेडिटर्स दिलेले आहे 1 लाख आणि दुसरा आहे बिल्स पेबल. बिल्स पेबल सुद्धा करंट लायबिलिटी आहे 50,000. एवढ्या 2च करंट लायबिलिटी दिल्या, टोटल आली 1,50,000.
विद्यार्थी मित्रांनो, आपण करंट असेट आणि करंट लायबिलिटी दोन्ही कॅल्क्युलेट केल्यानंतर फक्त सूत्रानुसार व्हॅल्यू तिथं आपण टाकणार आणि करंट रेशो कॅल्क्युलेट करणार. मग पहिले घ्यायचं करंट असेट किती 3,50,000 भागिले करंट लायबिलिटी किती 1,50,000. मग करा कॅल्क्युलेटर तुम्हाला अलाउड आहे. मग कॅल्क्युलेटरवर आपण करूया 3,50,000 भागिले 1,50,000. उत्तर आलं 2.33. मग उत्तर आपण लिहूया इथं 2.33 आणि आपण पुढे 1 अटॅच करतो, हे सगळ्यांना माहिती आहे. मग 2.33:1 हा आपला करंट रेशो. मग करंट रेशो अतिशय सोप्या पद्धतीने आपण कॅल्क्युलेट करू शकतो. भरपूर वेळेस आपण कॅल्क्युलेट केला. फक्त फॉर्म्युला लिहायचा करंट असेट भागिले करंट लायबिलिटी. करंट असेट जेवढे असतील त्यांची टोटल करायची, करंट लायबिलिटी जेवढे असतील त्यांची टोटल करायची आणि रेशो कॅल्क्युलेट करायचा. पहिला रेशो आपण कॅल्क्युलेट केला करंट रेशो. एकदा करंट रेशो मिळाला की त्याच्या आधारे क्विक रेशो हा 2च मिनिटात झाला पाहिजे. मग चला दुसरा रेशो क्विक रेशो. दुसरा रेशोचं नाव काय क्विक रेशो. मग रेशो सोडवताना पहिल्यांदा फॉर्म्युला लिहायचा. मग फॉर्म्युला काय, फॉर्म्युला आहे क्विक रेशोचा. क्विक रेशोला लिक्विड रेशो पण म्हणतात आणि ॲसिड टेस्ट रेशो सुद्धा म्हणतात. मग फॉर्म्युला आहे क्विक असेट भागिले क्विक लायबिलिटी किंवा लिक्विड असेट भागिले लिक्विड लायबिलिटी, काही पण शब्द वापरा. मग आपण लिहूया क्विक असेट्स डिवायडेड बाय क्विक लायबिलिटीज. सगळ्यात अगोदर फॉर्म्युला लिहा आणि क्विक असेट आणि क्विक लायबिलिटीज कॅल्क्युलेट करायची अगोदर, मग व्हॅल्यू लिहायची. मग अगोदर आपण कॅल्क्युलेट करूया क्विक असेट्स. सुरुवातीला कॅल्क्युलेट करू क्विक असेट्स. सर क्विक असेट्स कुणाला म्हणतात, तर भरपूर वेळेस सांगितलं क्विक असेट म्हणजे सगळ्या करंट असेट. क्विक असेट्स इज इक्वल टू ऑल करंट असेट्स एक्सेप्ट स्टॉक अँड प्रीपेड एक्सपेन्सेस. सगळ्या करंट असेट घ्यायच्या, त्याच्यातून फक्त 2 असेट मायनस करायच्या, स्टॉक आणि प्रीपेड एक्सपेन्सेस. जास्त करून 99% स्टॉकच येणार. मग फक्त स्टॉक मायनस करा, स्टॉक इन ट्रेड. प्रीपेड एक्सपेन्सेस आलं तर ते पण मायनस करत चला, पण प्रीपेड एक्सपेन्सेस नाही, फक्त स्टॉक इन ट्रेड आहे. मग करंट असेट किती आपण आत्ताच सोडवलेले आहे. करंट असेट आहे 3,50,000. मग करंट असेटच्या खाली लिहा 3,50,000. सगळ्या करंट असेटमधून फक्त स्टॉक नावाची करंट असेट बाजूला करायची, शिल्लक राहिलेले असेट आपल्या क्विक असेट असतील. मग स्टॉक आपण साईडला करणार 2 लाख. मग स्टॉक वजा करा 2 लाख. शिल्लक किती राहिले, कॅल्क्युलेटर वापरायची पण गरज नाही, 1,50,000. मग 1,50,000 जे शिल्लक राहिले ते आपल्या आल्या क्विक असेट्स. काय आल्या क्विक असेट्स. मग क्विक असेट्स आपण सोडवल्या 1,50,000. आता क्विक लायबिलिटीज सोडवा. मग क्विक लायबिलिटीज पण तशाच करायच्या. क्विक लायबिलिटी सोडवायची असतील तर करंट लायबिलिटी घ्या आणि त्याच्यातून 2 लायबिलिटी वजा करा. कोणत्या 2 लायबिलिटी, बँक ओव्हरड्राफ्ट आणि ॲक्रुड एक्सपेन्सेस. करंट लायबिलिटीमधून वजा केल्या की शिल्लक राहतील क्विक लायबिलिटी. मग कसं लिहायचं, करंट लायबिलिटी घ्यायच्या, करंट लायबिलिटीज आणि याच्यातून बँक ओव्हरड्राफ्ट आणि ॲक्रुड एक्सपेन्सेस वजा करायचे. मग करंट लायबिलिटी किती आपण करंट रेशोमध्ये सोडवलेलं आहे. करंट लायबिलिटी आहे 1,50,000. मग लिहा 1,50,000 मायनस बँक ओव्हरड्राफ्ट. आता करंट लायबिलिटी फक्त 2च आहे या प्रॉब्लेममध्ये, क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल. बँक ओव्हरड्राफ्ट नाही आहे. मग बँक ओव्हरड्राफ्ट नाही आहे तर जबरदस्ती वजा करणार का, जबरदस्त नाही सर, तिथं काही दिसत नाही, काहीतरी वजा केलं पाहिजे, असं काही नवस आहे का, नाही. तर बँक ओव्हरड्राफ्ट जर नसेल तर वजा करू नका. बँक ओव्हरड्राफ्ट दिलेली नाही आहे, नील. मग परत आपलं उत्तर किती शिल्लक राहणार, 1,50,000. म्हणजे क्विक लायबिलिटीज आल्या 1,50,000, करंट असेट आल्या, क्विक असेट आल्या 1,50,000, दोन्ही मिळाल्या. सूत्रानुसार किमती लिहा. मग पहिले घ्यायचे क्विक असेट किती 1,50,000 भागिले क्विक लायबिलिटीज किती 1,50,000 सेम आहे. मग 1,50,000ला 1,50,000ने जर भाग दिलं तर उत्तर किती येणार 1. उत्तर किती येणार 1 आणि पुढे आपण 1 अटॅच करतो, मग 1:1. तर रेशो आला 1:1. या पद्धतीने आपण क्विक रेशो कॅल्क्युलेट केला. क्विक रेशो आपला आला 1:1. क्विक असेट आणि क्विक लायबिलिटीज कशा कॅल्क्युलेट करायच्या,
क्विक असेट कॅल्क्युलेट करायचे असतील तर करंट असेटमधून फक्त स्टॉक आणि प्रीपेड एक्सपेन्सेस वजा करा, शिल्लक राहिलेल्या क्विक असेट. क्विक लायबिलिटी कॅल्क्युलेट करायची असतील तर करंट लायबिलिटी घ्या, त्याच्यातून 2 लायबिलिटी वजा करा, बँक ओव्हरड्राफ्ट, ॲक्रूड एक्सपेन्सेस. बँक ओव्हरड्राफ्ट, ॲक्रूड एक्सपेन्सेस दोन्ही पण नाही, नील. जेवढ्या करंट लायबिलिटी तेवढ्याच क्विक लायबिलिटी आणि नंतर किमती टाकून तुम्ही रेशो कॅल्क्युलेट करू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, 2 रेशो आपण कॅल्क्युलेट केले, एक करंट रेशो, दुसरा क्विक रेशो. तुम्हाला सोडवता आला पाहिजे. इन्व्हेंटरी टू वर्किंग कॅपिटल रेशो, नवीन रेशो आज आपण कॅल्क्युलेट करत आहोत. 3 नंबर, इन्व्हेंटरी टू वर्किंग कॅपिटल रेशो. इन्व्हेंटरी टू वर्किंग कॅपिटल रेशो कसा कॅल्क्युलेट करायचा, तर सगळ्यात अगोदर पहिले फॉर्म्युला लिहायचा. आता बऱ्याच वेळेस आपल्याला फॉर्म्युला जर पाठ नसेल तर एक सिंपल लॉजिक सांगतो, रेशोवरून फॉर्म्युला तयार करता येतो. काही रेशो असे असतात की ज्याच्यामध्ये आपल्याला कोरिलेशन दाखवायचा असतो, एका ट्रान्झॅक्शनचा दुसऱ्या ट्रान्झॅक्शन सोबत, एका घटकाचा दुसऱ्या घटकासोबत काय रिलेशन आहे ते रिलेशन आपण त्या रेशोमध्ये दाखवत असतो. मग इथं बघा कुणाचं रिलेशन दाखवायचं आहे, इन्व्हेंटरीचं रिलेशन कुणासोबत, वर्किंग कॅपिटल सोबत. इन्व्हेंटरी म्हणजे काय, स्टॉक, आणि स्टॉकचं रिलेशन तुम्हाला वर्किंग कॅपिटल सोबत दाखवायचं आहे. समजा मला रेशो पार्ट नाही आहे, सूत्र पार्ट नाही आहे, तरी पण गडबड करू नका, हे रिलेशन दाखवायचं आहे. मग रिलेशन कसं दाखवायचं, सर इन्व्हेंटरीचं रिलेशन वर्किंग कॅपिटल, मग या दोघांचा भागाकार करा. मग रेशो काय, एकदम सोपं, इन्व्हेंटरी पहिले घ्या, रेशो खूप सोपं, फक्त दोघांचं रिलेशन दाखवायचं आहे. मग पहिले घ्या इन्व्हेंटरी आणि त्याला भागाकार भागिले काय करायचं, वर्किंग कॅपिटल, संपलं. याला कोरिलेशनल रेशो म्हणतात, 2 घटकांमधला संबंध. मग 2 घटकांमधला संबंध दाखवायचा असेल तर दोघांचा भागाकार करा, संपलं, सूत्र तयार झाला, पाठ करायची पण गरज नाही. मग आता फक्त चेक करा आपल्याला इन्व्हेंटरी आणि वर्किंग कॅपिटल माहिती आहे का. इन्व्हेंटरी आपल्याला माहिती आहे, इन्व्हेंटरी म्हणजे स्टॉक, स्टॉक इथं दिलेला आहे किती, 2 लाख, संपला. वर्किंग कॅपिटल नाही माहीत ना सर, मग वर्किंग कॅपिटल माहीत नसेल तर वर्किंग कॅपिटल कॅल्क्युलेट करा. चला वर्किंग कॅपिटलची अमाऊंट कॅल्क्युलेट करू. मग वर्किंग कॅपिटल कसं काढतात, नोट डाऊन करून ठेवा. वर्किंग कॅपिटल म्हणजे डे टू डे कॅपिटल, द कॅपिटल विच इज रिक्वायर्ड बाय द बिझनेस टू फुलफिल और टू कॅरी दी डेली ट्रान्झॅक्शन और टू कॅरी दी डेली एक्सपेन्सेस ऑफ द बिझनेस. रोजच्या दैनंदिन खर्चासाठी जो भांडवल आपल्याला लागतो रोजचे काम करण्यासाठी, त्याला म्हणतात वर्किंग कॅपिटल. आणि वर्किंग कॅपिटल कॅल्क्युलेट करायचं असेल तर अतिशय सोपी टेक्निक आहे, करंट असेटमधून करंट लायबिलिटीज वजा करा. करंट असेट मायनस करंट लायबिलिटी केलं की वर्किंग कॅपिटल मिळणार. मग वर्किंग कॅपिटल कसं कॅल्क्युलेट करतात, तर सूत्र लिहा, वर्किंग कॅपिटल इज इक्वल टू करंट असेट्स मायनस करंट लायबिलिटीज. करंट असेटमधून करंट लायबिलिटीज वजा करा. आता करंट असेट किती आणि करंट लायबिलिटी किती हे आपण करंट रेशो कॅल्क्युलेट केलेला आहे. मग करंट रेशो आपला वर्किंग कॅपिटल रेशो नावानेच ओळखतो आपण. तर करंट रेशोमध्ये जायचं आणि करंट असेट किती आणि करंट लायबिलिटीज किती माहिती आहे, परत सोडवण्याची गरज नाही. डॉंकी वर्क करू नका, स्मार्ट वर्क जमलं पाहिजे. मग करंट असेट किती आहे, करंट असेट आहे 3,50,000 आणि करंट लायबिलिटी किती आहे 1,50,000. मग चला 3,50,000 करंट असेट होत्या, वजा करंट लायबिलिटी किती होत्या 1,50,000. फक्त करंट असेटमधून करंट लायबिलिटी वजा करा, मिळणार काय, वर्किंग कॅपिटल. मग वर्किंग कॅपिटल किती, 350 मधून 150 गेले किती, 2 लाख. मग 2 लाख आपलं काय आलं, 2 लाख आलं आपलं वर्किंग कॅपिटल. मग वर्किंग कॅपिटल मिळाला 2 लाख. वर्किंग कॅपिटलची अमाऊंट माहीत झाली. इन्व्हेंटरी म्हणजे स्टॉक, स्टॉक तर आपल्याला माहितीच आहे. आता दोन्ही किमती माहीत झाल्या, सूत्रानुसार किमती लिहा. इन्व्हेंटरी घ्या, इन्व्हेंटरी म्हणजे स्टॉक, स्टॉक म्हणजे बॅलन्स शीटचा स्टॉक. मग बॅलन्स शीटचा स्टॉक किती, 2 लाख. बॅलन्स शीटचा स्टॉक 2 लाख भागिले वर्किंग कॅपिटल सोडवलं होतं किती, 2 लाख. मग 2 लाखला 2 लाखने भागलं तर उत्तर तेवढंच येणार किती, 1. मग उत्तर आलं आपलं 1 आणि पुढे 1 अटॅच करा, 1:1. जेव्हा जेव्हा तुम्ही रिलेशन रेशो काढणार 2 घटकांमधला तेव्हा 1:2 पुढे 1 अटॅच करायचं आहे. तर इतक्या सोप्या पद्धतीने आपण इन्व्हेंटरी टू वर्किंग कॅपिटल रेशो कॅल्क्युलेट केला. नवीन रेशो होता सर, आम्हाला सूत्र पण माहीत नव्हतं, परंतु टेक्निक काय सांगितली, जेव्हा जेव्हा 2 घटकांमधला संबंध, बघा इथं 2 घटक सांगितले, काय, डेब्टचा इक्विटी सोबत रेशो किंवा करंट असेटचा फिक्स असेट सोबत रेशो, 2 घटकांमधला रेशो सांगितला, संबंध सांगितला तर त्यांचा फक्त भागाकार करायचा. मग इन्व्हेंटरीला भाग द्या वर्किंग कॅपिटलने, झाला सूत्र तयार. इन्व्हेंटरी भागिले वर्किंग कॅपिटल. इन्व्हेंटरी म्हणजे स्टॉक, स्टॉकची व्हॅल्यू माहीत होती,
वर्किंग कॅपिटलची व्हॅल्यू माहीत नव्हती, मग वर्किंग कॅपिटलची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली. वर्किंग कॅपिटल कसा कॅल्क्युलेट करायचा? प्रत्येक वेळेस वर्किंग कॅपिटल याच सूत्रानुसार कॅल्क्युलेट करायचा. करंट असेट मायनस करंट लायबिलिटी. एवढं केलं की वर्किंग कॅपिटल मिळणार. त्याच्यानंतर रेशो कॅल्क्युलेट करा, संपलं. तो दोस्तों बहुत इजी कैलकुलेशन हम लोग करके वर्किंग कैपिटल रेशो कैलकुलेट कर सकते हैं. इन्वेंट्री टू वर्किंग कैपिटल रेशो मतलब दो जो ट्रांजैक्शन है, दो ट्रांजैक्शन के बीच में का कोरिलेशन हमें कैलकुलेट करना है. और जब भी हमें एग्जाम में ऐसा कोरिलेशनल बेस रेशो पूछा जाएगा तो सिर्फ क्या करना है, उन दोनों में का रिलेशन दिखाने के लिए दोनों को आपस में डिवाइड करना है. फिर पहले इन्वेंट्री को डिवाइड करो वर्किंग कैपिटल से, फिर इन्वेंट्री डिवाइडेड बाय वर्किंग कैपिटल. फॉर्मूला रेडी हो गया. इन्वेंट्री मतलब स्टॉक, स्टॉक की वैल्यू तो हमें पता है, सिर्फ वर्किंग कैपिटल की वैल्यू हमें पता नहीं है. फिर जो वैल्यू हमें पता नहीं वो हमें कैलकुलेट करनी पड़ती है. फिर वर्किंग कैपिटल कैसे कैलकुलेट करेंगे? वर्किंग कैपिटल कैलकुलेट करने के लिए उसका बेसिक फॉर्मूला है जो हमें लिख कर रखना है, नोट डाउन करके रखिए. वर्किंग कैपिटल इज इक्वल टू करंट असेट माइनस करंट लायबिलिटी. सिर्फ करंट असेट में से करंट लायबिलिटीज को माइनस करना है. ऐसा करने के बाद में जो भी वैल्यू बचेगी वो क्या होंगी? वर्किंग कैपिटल. अब करंट असेट और करंट लायबिलिटी दोनों भी हमें पता है. हमने करंट रेशो कैलकुलेट करते वक्त करंट असेट और करंट लायबिलिटीज कैलकुलेट कर रखे हैं. फिर उस रेशो में हम चेक करेंगे करंट असेट कितने, करंट लायबिलिटीज कितने. 3,50,000 करंट असेट है, 1,50,000 करंट लायबिलिटीज है. इनका 3,50,000 में से 1,50,000 माइनस करने के बाद जो वैल्यू बचेंगी 2 लाख, वह हमारा क्या होगा? वर्किंग कैपिटल. अब वर्किंग कैपिटल भी पता है, इन्वेंट्री भी पता है, आपस में डिवाइडेशन कर दीजिए. इन्वेंट्री 2 लाख डिवाइड बाय वर्किंग कैपिटल भी 2 लाख, रेशो आया 1 और आगे सिर्फ 1 अटैच करना है. तो इस तरीके से हम लोग वर्किंग कैपिटल, इन्वेंट्री और वर्किंग कैपिटल रेशो कैलकुलेट कर सकते हैं. इन्वेंट्री टू वर्किंग कैपिटल संबंध दाखवला तर फक्त आपापसात त्यांना भागाकार द्या. चौथा रेशो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे डेप्ट इक्विटी रेशो, जो भरपूर वेळेस आतापर्यंत आपण कॅल्क्युलेट केला. डेप्ट टू इक्विटी रेशो. आणि याचा सूत्र पाठ करून ठेवा कारण हा परीक्षेमध्ये विचारला जाणारा रेशो आहे. डेप्टचा संबंध तुमच्या इक्विटी सोबत काय? डेप्ट म्हणजे कर्ज. डेप्ट म्हणजे काय? कर्ज. तर पहिल्यांदा घ्यायचे डेप्ट. पहिल्यांदा काय घ्यायचे? डेप्ट. मग जो तुम्हाला सांगितला तो पहिल्यांदा घ्या. पहिले घ्या टोटल डेप्ट. आता डेप्टचा संबंध कुणाशी? इक्विटी. इक्विटी म्हणजे शेअर होल्डरचे फंड. मग टोटल डेप्ट भागिले नेट वर्थ म्हणा, ओनर्स इक्विटी म्हणा किंवा शेअर होल्डर्स फंड म्हणा. मग आपण लिहूया शेअर होल्डर्स फंड. बरेच विद्यार्थी म्हणतील सर तुम्ही रेशो जेव्हा शिकवले होते तेव्हा तर डेप्ट इक्विटी रेशोचं सूत्र तर असं दिलं होतं आम्हाला की डेप्ट इक्विटी रेशोचं सूत्र काय आहे? टोटल डेप्ट घ्यायचा आणि त्याला नेट वर्थने भागायचं. नेट वर्थ म्हणजे शेअर होल्डरचे फंड. तुम्ही नेट वर्थ शब्द लिहा किंवा ओनर्स इक्विटी लिहा किंवा शेअर होल्डर फंड लिहा, काही लिहिलं तरी चालेल. इथं मी नेट वर्थ लिहिलं तरी चालेल, शेअर होल्डर फंड लिहिले तरी चालेल. डेप्टचा इक्विटी सोबत रिलेशन काढायचं आहे. मग डेप्टचा इक्विटी सोबत रिलेशन काय? तर टोटल डेप्ट घ्या आणि त्याला शेअर होल्डरच्या फंडने डिवाइड करा. आता तुम्हाला टोटल डेप्ट आणि शेअर होल्डरचा फंड कशावरून कॅल्क्युलेट करायचा? त्याचं सिंपल लॉजिक आहे. डेप्ट इक्विटी रेशो जेव्हा जेव्हा कॅल्क्युलेट करणार तेव्हा फक्त बॅलन्स शीटची लायबिलिटी साईड बघायची, फक्त लायबिलिटी साईड. आणि लायबिलिटी साईडच्या आधारे हा रेशो आपण कॅल्क्युलेट करणार. टोटल डेप्ट म्हणजे कर्ज. टोटल डेप्ट म्हणजे काय? कर्ज. त्या कंपनीकडे किती कर्ज आहे लायबिलिटी साईडला? तर शेअर कॅपिटल काय कर्ज नाही, प्रॉफिट अँड लॉस, जनरल रिझर्व्ह हे कर्ज नाही. मग हे क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल तर करंट लायबिलिटी आहे. मग कर्ज काय आहे? तर कर्जामध्ये काय येतात? डिबेंचर. तुम्हाला मी नोट्स दिल्या होत्या. टोटल डेप्टमध्ये काय काय येतं? तर टोटल डेप्टमध्ये बघा, टोटल डेप्टमध्ये तुमचे लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म लोन्स येतात, जे दिले का? नाही दिले. डिबेंचर येतात. डिबेंचर म्हणजे कर्जरोखे आलेले आहे. मग डिबेंचर तुमचं डेप्ट आहे. त्याच्यानंतर मॉर्गेज बिल वगैरे काही दिले तर नाही. मग इथं लॉंग टर्म लोन, शॉर्ट टर्म लोन, डिबेंचर हे जर ट्रान्झॅक्शन दिले लायबिलिटीला तर ते सगळे तुमचे डेप्ट आहे, ते डेप्ट म्हणून घ्या. मग इथं आत्ताच्या प्रॉब्लेममध्ये आपला डेप्ट फक्त एकच आहे, काय? डिबेंचर. मग टोटल डेप्ट फक्त एकच येणार, डिबेंचर. किती? 4,20,000 आपल्याला माहिती आहे. मग टोटल डेप्ट कॅल्क्युलेट करण्याची गरज नाही. शेअर होल्डर फंड कॅल्क्युलेट करा. शेअर होल्डर फंडमध्ये काय काय येतं? शेअर होल्डर फंडमध्ये येतं शेअर होल्डरचे कॅपिटल, इक्विटी शेअर कॅपिटल, प्रेफरन्स शेअर कॅपिटल. त्याच्यानंतर याच्यामध्ये येतात रिझर्व्ह, त्याच्यानंतर प्रॉफिटचे बॅलन्स. हे सगळे शेअर होल्डरच्या फंडमध्ये येतात. मग आपण कॅल्क्युलेट करूया शेअर होल्डर फंड. शेअर होल्डर्स फंड किंवा त्यालाच तुम्ही म्हणू शकतात नेट वर्थ.
सूत्रामध्ये तो सांगितला होता ना, इथं नेटवर्थ पण लिहू शकता, टोटल डेब्ट भागिले नेटवर्थ किंवा टोटल डेब्ट भागिले शेअर होल्डर फंड. मग याच्यामध्ये काय काय येतं, याच्यामध्ये येतं शेअर कॅपिटल दोन्ही प्रकारचे. इथं फक्त शेअर कॅपिटल आलं, शेअर कॅपिटल घ्या. मग शेअर कॅपिटल आहे 2 लाख. त्याच्यानंतर याच्यात रिझर्व पण येतात, मग प्रॉफिट अँड लॉस पण येतात. प्रॉफिट अँड लॉस सुद्धा तुमचा शेअर होल्डरच्या फंडमध्येच येणार. प्रॉफिट अँड लॉस तो आहे 30,000. आणि रिझर्व सुद्धा याच्यामध्येच येणार, जनरल रिझर्व. सगळ्या प्रकारचे रिझर्व तुमचे शेअर होल्डरच्या फंडमध्ये येतात. जनरल रिझर्व आहे 40,000. एवढे 3 ट्रान्झॅक्शन आहे जे तुमचे शेअर होल्डरच्या फंडमध्ये येणार. टोटल आली 2,70,000. किती आली टोटल? 2,70,000. शेअर होल्डरचे फंड इतक्या सोप्या पद्धतीने आपण कॅल्क्युलेट करू शकतो. शेअर होल्डरचे फंड कॅल्क्युलेट करण्यासाठी फक्त लायबिलिटी साईड बघायची. इक्विटी शेअर कॅपिटल, प्रेफरन्स शेअर कॅपिटल, रिझर्व आणि प्रॉफिट हे सगळे मिळून तुमचे शेअर होल्डरचे फंड असतात. कॅल्क्युलेट केले. टोटल डेप्टमध्ये फक्त डिबेंचर आलं ते तर आपल्याला माहीत होतं. आता सूत्रानुसार किमती लिहा. पहिले घ्या टोटल डेप्ट. टोटल डेप्ट म्हणजे फक्त डिबेंचर. मग डिबेंचर किती आहे? 4,20,000. मग 4,20,000 भागिले शेअर होल्डरचे फंड. शेअर होल्डरचे फंड किती आहे? 2,70,000. मग कॅल्क्युलेटरवर करा. 4,20,000 भागिले 2,70,000. उत्तर आलं 1.555555. मग तुम्ही इथं उत्तर लिहू शकतात 1.55. आणि पुढे रिलेशन रेशो जेव्हा जेव्हा असेल तेव्हा 1 अटॅच करायचा आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही संबंध दाखवताय, कोरिलेशन दाखवताय, तेव्हा तेव्हा 1 अटॅच करायचा. मग डेब्टचा इक्विटी सोबत रेशो आहे 1.55:1. म्हणजे कंपनीकडे टोटल कर्ज 1.50 ₹1.50 आहे आणि त्याच्या तुलनेने कंपनीकडे शेअर होल्डरचे फंड किती आहे? 1 रुपयाचा आहे. तर हा रेशो दाखवतोय. तर डेब्ट इक्विटी रेशो खूप सोप्या पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेट करू शकतात. परीक्षेमध्ये नेहमी येतो. टोटल डेब्ट भागिले शेअर होल्डरचे फंड हा त्याचा फॉर्म्युला. टोटल डेब्टमध्ये हा रेशो कॅल्क्युलेट करायचा असेल तर फक्त लायबिलिटी साईड बघा. लायबिलिटी साईडला आलेले डिबेंचर, लायबिलिटी साईडला आलेले लॉंग टर्म लोन, शॉर्ट टर्म लोन हे सगळे डेब्ट म्हणून घ्या. मग लायबिलिटीला फक्त डिबेंचर आलं होतं, मग फक्त लॉंग डेब्ट आपण डिबेंचर घेतले 4,20,000. त्याच्यानंतर शेअर होल्डर फंडमध्ये काय काय येतं? लायबिलिटी साईडला कॅपिटल, जनरल रिझर्व, प्रॉफिट अँड लॉस हे सगळे तुमचे शेअर होल्डरचे फंडमध्ये येतात. त्याची टोटल 2,70,000 आणि रेशो आला 1.55:1. या पद्धतीने डेब्ट इक्विटी रेशो आपण कॅल्क्युलेट करू शकतो. त्याच्यानंतर पुढचा रेशो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे प्रोप्रायटरी रेशो. रेशो नंबर 5 प्रोप्रायटरी रेशो. यालाच इक्विटी रेशो सुद्धा म्हणतात. प्रोप्रायटरी रेशो. आता प्रोप्रायटरी रेशोमध्ये तुम्हाला फॉर्म्युला पहिले माहीत असलं पाहिजे. इथं काय आता रिलेशन नाही आहे म्हणून काय तुम्ही भागाकार कशाचा करणार, पण इथं लक्ष द्या. रेशोचा सूत्र तुम्हाला पाठ पाहिजे. प्रोप्रायटरी रेशो म्हणजे काय, तर हा शेअर होल्डरचा रेशो आहे. मग शेअर होल्डरचा रेशो आहे म्हणून शेअर होल्डरच्या फंडने सुरुवात करायची. मग याची सुरुवात करायची शेअर होल्डर्स फंड. शेअर होल्डर्स फंड्स किंवा याला तुम्ही प्रोप्रायटर फंड पण म्हणू शकतात. आणि फक्त त्याला भागायचं आहे टोटल असेट्सने. कशाने डिवाइड करायचं आहे? टोटल असेट्स. आता तुम्ही म्हणणार सर शेअर होल्डर फंड डिवायडेड बाय टोटल असेट्स हा रेशो झाला, सूत्र झाला कशाचा? प्रोप्रायटरी रेशोचा. हा पण परीक्षेमध्ये नेहमी विचारला जातो. जेव्हा जेव्हा प्रोप्रायटरी रेशो विचारला जाईल तेव्हा त्याला शेअर होल्डरचा रेशो म्हणतात. शेअर होल्डरशी संबंधित आहे. मग रेशोचं सूत्र काय? पहिले घ्यायचं प्रोप्रायटरचा फंड म्हणजे शेअर होल्डरचा फंड आणि त्याला भागायचं टोटल असेटने. आता बरेच विद्यार्थी काय करणार? डॉंकी वर्क करत बसणार, परत शेअर होल्डरचे फंड कॅल्क्युलेट करत बसणार. करूच नका. शेअर होल्डरचे फंड आत्ताच कॅल्क्युलेट केले होते आपण डेब्ट रेशोमध्ये. शेअर होल्डरचे फंड कॅल्क्युलेट केले, माहिती आहे आपल्याला 2,70,000. मग डायरेक्ट लिहा. आता टोटल असेट पण कॅल्क्युलेट करायची की नाही? असेटची टोटल, मग बॅलन्स शीटच्या असेटला जायचं आणि टोटल असेट बघायच्या 8,40,000. मग मला शेअर होल्डर फंड किती ते पण माहिती आहे आणि टोटल असेट किती ते पण माहिती आहे. मग दोन्ही इन्फॉर्मेशन माझ्याकडे जर असतील तर मला सोडवण्याची गरज नाही. डायरेक्ट मी सूत्रानुसार किमती टाकणार. शेअर होल्डर फंड आत्ताच सोडवलं होतं. शेअर होल्डर फंड किती? 2,70,000. मग पहिले घ्या 2,70,000 भागिले टोटल असेट. असेटची टोटल घ्यायची. मग टोटल असेट किती? 8,40,000. मग भागिले 8,40,000 करा कॅल्क्युलेटरवर. मग कॅल्क्युलेटरवर आपण करूया 2,70,000 भागिले 8,40,000. उत्तर आला 0.3214. मग इथं तुम्ही उत्तर लिहा 0.32:1.
कोणता रेशो आहे विद्यार्थी मित्रांनो? हा 0.32:1. तर 0.32:1 हा प्रोप्रायटरी रेशो आहे. अतिशय सोपा रेशो. प्रोप्रायटरी रेशो म्हणजे शेअर होल्डरचा रेशो. सूत्र पाठ करा. सूत्र पहिल्यांदा लिहा. प्रोप्रायटर्स फंड म्हणजे शेअर होल्डरचे फंड घ्या आणि त्याला टोटल असेटने डिवाइड करा. फक्त प्रोप्रायटर फंड आपण काढले होते इथं कोणत्या रेशोमध्ये? डेब्ट इक्विटी रेशोमध्ये. त्याची किंमत किती आहे? 2,70,000. मग डायरेक्ट 2,70,000 घ्या आणि टोटल असेटची किंमत पण आपल्याला माहिती है, डायरेक्ट लिया. तो दोस्तों इस तरीके से प्रोप्राइटरी रेशो हम लोग कैलकुलेट कर सकते हैं. पहले फॉर्मूला लिखना है. फॉर्मूला है जो हमें पता होना चाहिए. क्यों? क्योंकि ये रेशो एग्जाम में बार बार पूछा जाता है. प्रोप्राइटरी रेशो का फॉर्मूला क्या? प्रोप्राइटरी रेशो ये शेयर होल्डर का रेशो है, तो इसकी स्टार्टिंग हमेशा शेयर होल्डर फंड से हमें करनी है. फिर प्रोप्राइटरी रेशो का फॉर्मूला क्या लिखना है? प्रोप्राइटरी रेशो इज इक्वल टू शेयर होल्डर्स फंड डिवाइडेड बाय टोटल एसेट. अब शेयर होल्डर फंड और टोटल एसेट की वैल्यू हमें पता है क्या? बिल्कुल पता है. शेयर होल्डर फंड हमने अभी जस्ट कैलकुलेट किए थे. कब? डेब्ट इक्विटी रेशो कैलकुलेट करते वक्त. डेब्ट इक्विटी रेशो में हमने शेयर होल्डर फंड ऑलरेडी कैलकुलेट कर रखे हैं. कितनी है उसकी अमाउंट? 2,70,000. फिर अभी डेब्ट इक्विटी रेशो में हमने एक बार कैलकुलेट किया, फिर बार बार कैलकुलेट करने की जरूरत नहीं. शेयर होल्डर फंड हमें पता है. टोटल असेट भी हमें पता है. असेट की टोटल, फिर असेट साइड को जाना है और सिर्फ टोटल देखनी है 8,40,000. अब दोनों की वैल्यू मुझे पता है. वैल्यू पता होने के बाद डायरेक्ट वैल्यू लिखो और रेशो कैलकुलेट करो. शेयर होल्डर फंड 2,70,000 डिवाइडेड बाय टोटल असेट 8,40,000. रेशो क्या आने वाला है? 0.32 और आगे सिर्फ 1 अटैच करना है. 0.32:1. तो इस तरीके से दोस्तों हम लोग प्रोप्राइटरी रेशो कैलकुलेट कर सकते हैं. नेक्स्ट रेशो हमें कैलकुलेट करना है कैपिटल गियरिंग रेशो. रेशो नंबर 6, कैपिटल गियरिंग रेशो. विद्यार्थी मित्रांनो, रेशोचा पहिल्यांदा फॉर्म्युला लिहा. मग कॅपिटल गियरिंग रेशोचा फॉर्म्युला काय आहे? तर फॉर्म्युला पाठ करा. फॉर्म्युला जर पाठ नसेल तर तुम्ही सोडूच शकत नाही. कॅपिटल गियरिंग रेशोचा फॉर्म्युला आहे फिक्स इंटरेस्ट बेअरिंग फंड्स आणि याला फक्त डिवाइड करा. इक्विटी शेअर कॅपिटल प्लस रिजर्व्स अँड सरप्लस. तर इतका सिंपल रेशो तुम्हाला या सूत्राच्या आधारे तुम्ही सोडू शकतात. कॅपिटल गियरिंग रेशो हा सुद्धा परीक्षेमध्ये येणार, खूप वेळेस विचारला जातो. आता याचा एक सिंपल लॉजिक सांगतो. डेब्ट इक्विटी रेशो सोडवायचा असेल तर फक्त बॅलन्स शीटची लायबिलिटी साईड बघा आणि प्रोप्रायटरी रेशोमध्ये तुम्ही शेअर होल्डरचा फंड घेता, टोटल असेट पण घेता, दोघांचं तुम्हाला गरज लागते. डेब्ट इक्विटी रेशोचं लॉजिक काय? फक्त लायबिलिटी साईड बघायची. तसंच कॅपिटल गियरिंग रेशोचा पण लॉजिक सांगतो. कॅपिटल गियरिंग रेशो सोडवायचा असेल तर फक्त लायबिलिटी साईड बघा, बाकी काहीच बघू नका. मग कॅपिटल लायबिलिटी साईडलाच तुम्हाला या दोन्ही व्हॅल्यू मिळतील, फिक्स इंटरेस्ट बेअरिंग फंड पण आणि इक्विटी शेअर कॅपिटल पण. पहिल्यांदा आपण कॅल्क्युलेट करूया फिक्स इंटरेस्ट बेअरिंग फंड्स. फिक्स इंटरेस्ट बेअरिंग फंड्समध्ये काय काय येतं? तर मी नोट्समध्ये तुम्हाला शिकवलं होतं. फिक्स इंटरेस्ट बेअरिंग फंड्स याच्यामध्ये येतो प्रेफरन्स शेअर कॅपिटल. लक्षात घ्या, कोणता कॅपिटल येतो? प्रेफरन्स शेअर कॅपिटल. कारण इक्विटी शेअर कॅपिटल तर खाली आहे. मग याच्यामध्ये येणार प्रेफरन्स शेअर कॅपिटल. बरोबर. प्रेफरन्स शेअर कॅपिटल आहे का? आता बरेच विद्यार्थी म्हणणार सर इथं तर शेअर कॅपिटल आहे. शेअर कॅपिटल दोन प्रकारचे असतात, इक्विटी आणि प्रेफरन्स. हा कोणता आहे? याला तर काहीच नाव नाही दिलं. असं जर आलं तर तो शेअर कॅपिटल नेहमी ओनरचा कॅपिटल असेल, इक्विटी शेअर कॅपिटल. जर कॅपिटलला नाव नसेल तर त्याला लक्षात ठेवा, तो आहे इक्विटी शेअर कॅपिटल, प्रेफरन्स शेअर कॅपिटल नाही. मग प्रेफरन्स शेअर कॅपिटल नाही आहे. काय काय येतं ते तुम्हाला लिहून देतोय मी. परीक्षेमध्ये एवढं डिटेलमध्ये जाण्याची गरज नाही. या व्यतिरिक्त याच्यामध्ये येतात लोन्स. काय येतात? लोन्स. लॉंग टर्म लोन, शॉर्ट टर्म लोन. आहे का लोन? लोन पण नाही आहे. या व्यतिरिक्त तिसरा घटक याच्यामध्ये येतो डिबेंचर्स. काय येतो? डिबेंचर्स. डिबेंचर तर आहे बघा 12%. किती आहे? 4,20,000. मग आता टोटल करा. तुमच्याकडे प्रेफरन्स शेअर कॅपिटल नाही, लोन्स नाही, फक्त डिबेंचर आहे. टोटल किती येणार? 4,20,000. आता हे 4,20,000 काय आहे? तर हे 4,20,000 आहे फिक्स इंटरेस्ट बेअरिंग फंड्स. मग फिक्स इंटरेस्ट बेअरिंग फंड्समध्ये काय काय येतं? लक्षात घ्या.
फिक्स इंटरेस्ट बेअरिंग फंड्स फक्त लायबिलिटी साईडला मिळतील. हा रेशो फक्त लायबिलिटी साईडवरूनच सोडवायचा. लायबिलिटी साईडला प्रेफरन्स शेअर कॅपिटल, लोन्स आणि डिबेंचर या तिघां मिळून या तिघांची टोटल तुम्ही कशामध्ये लिहू शकतात, फिक्स इंटरेस्ट बेअरिंग फंड. मग फक्त चेक करा, प्रेफरन्स शेअर कॅपिटल असेल तर घ्या, नसेल तर सोडून द्या. लोन्स असेल तर घ्या, नसेल तर सोडून द्या, नील. आणि डिबेंचर असेल तर घ्या, नसेल तर सोडून द्या. डिबेंचर आहे, लोन पण नाही, प्रेफरन्स शेअर कॅपिटल नाही, फक्त डिबेंचर. मग फिक्स इंटरेस्ट बेअरिंग फंड किती आला, 4,20,000. आता त्याला भागायचं इक्विटी शेअर कॅपिटल प्लस रिझर्व्ह अँड सरप्लस. सोडवण्याची गरज नाही, परत डॉंकी वर्क करू नका. इक्विटी शेअर कॅपिटल म्हणजे हा कॅपिटल किती आहे, 2 लाख प्लस रिझर्व्ह अँड सरप्लस. रिझर्व्ह अँड सरप्लस पण घ्या. मग रिझर्व्ह कोणकोणते असतात, प्रॉफिट हा तुमचा रिझर्व्ह आहे, जनरल रिझर्व्ह हा सुद्धा रिझर्व्ह आहे, डिबेंचर काही रिझर्व्ह नाही. मग 2च रिझर्व्ह आहे, 40 आणि 30 70 आणि हे 2,70,000. मग मला याची पण व्हॅल्यू माहीत झाली, याची पण व्हॅल्यू माहीत झाली. दोन्ही व्हॅल्यू माहीत झाल्या तर डायरेक्ट किमती टाका. मग पहिले घ्या फिक्स इंटरेस्ट बेअरिंग फंड किती आला, 4,20,000 भागिले इक्विटी शेअर कॅपिटल प्लस रिझर्व्ह अँड सरप्लस. इक्विटी शेअर कॅपिटल म्हणजे हा, फक्त शेअर कॅपिटल असेल तर त्याला आपण इक्विटी शेअर कॅपिटल मानणार, तो आहे 2 लाख प्लस रिझर्व्ह अँड सरप्लस. रिझर्व्ह अँड सरप्लसमध्ये तुमचे जनरल रिझर्व्ह, रिझर्व्ह फंड, प्रॉफिटचे बॅलन्स हे सगळे येतात. मग प्रॉफिट हा तुमचा रिझर्व्हच आहे, जनरल रिझर्व्ह हा सुद्धा रिझर्व्ह आहे, 40 आणि 30 70 आणि ते 2 म्हणजे किती आले, 2,70,000. फक्त भागाकार करा, रेशो आपण कॅल्क्युलेट करूया. 4,20,000 भागिले 2,70,000. रेशो आला 1.555555. मग त्याला नाव द्या पुढच्या ओळीवर 1.55 पुढे 1 अटॅच करायचा, 1.55 ॲज टू 1. तर हा रेशो आहे कॅपिटल गिअरिंग रेशो. इतक्या सिंपल पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेट करू शकतात. पहिले फक्त फॉर्म्युला माहीत पाहिजे. कॅपिटल गिअरिंग रेशोचा फॉर्म्युला पाठ करा. बरेच विद्यार्थ्यांना फॉर्म्युला पाठ नसतो. फिक्स इंटरेस्ट बेअरिंग फंड्स भागिले इक्विटी शेअर कॅपिटल प्लस रिझर्व्ह अँड सरप्लस हा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युलानुसार सोडवा. पहिले सोडवा फिक्स इंटरेस्ट बेअरिंग फंड्स. तर मी तुम्हाला काय सांगितलं, हा रेशो फक्त लायबिलिटी साईडच्या आधारे सोडवायचा, बाकी काहीच बघू नका. फिक्स इंटरेस्ट बेअरिंग फंडमध्ये 3 ट्रान्झॅक्शन येतात जे लायबिलिटीला दिले जातात. फक्त चेक करा आहे की नाही. प्रेफरन्स शेअर कॅपिटल, लोन्स आणि डिबेंचर. प्रेफरन्स शेअर कॅपिटल नाही, नील. लोन्स नाही, नील. फक्त डिबेंचर आहे, 4,20,000. मग फिक्स इंटरेस्ट बेअरिंग फंड आला 4,20,000. आता भागायचं कशाने, इक्विटी शेअर कॅपिटल प्लस रिझर्व्ह अँड सरप्लस. हा जो फक्त शेअर कॅपिटल दिला तर तो आहे इक्विटी शेअर कॅपिटल. मग इक्विटी शेअर कॅपिटल 2 लाख प्लस रिझर्व्ह अँड सरप्लस. जेवढे पण रिझर्व्ह असतील आणि जेवढे पण प्रॉफिटचे बॅलन्स लायबिलिटीला असतील ते सगळे रिझर्व्ह अँड सरप्लस आहे. मग 30 आणि 40 70 आणि हे 2,70,000. मग 2,70,000 ने भागा, उत्तर आलं 1.55 ॲज टू 1. तर कॅपिटल गियरिंग रेशो या पद्धतीने तुम्ही कैलकुलेट करू शकतात. कैपिटल गियरिंग रेशो दोस्तों कैलकुलेट करने के लिए सबसे पहले फॉर्मूला लिखना है. फॉर्मूला है फिक्स इंटरेस्ट बेयरिंग फंड्स डिवाइडेड बाय इक्विटी शेयर कैपिटल प्लस रिजर्व एंड सरप्लस. अगर हमें फॉर्मूला पता नहीं होगा तो हम लोग कैपिटल गियरिंग रेशो कैलकुलेट नहीं कर सकते. कैपिटल गियरिंग रेशो कैलकुलेट करना है तो सिंपल सा पहला रूल है, फॉर्मूला लर्न करो. फॉर्मूला लिखने के बाद इसका सिंपल लॉजिक है, जब भी हम लोग कैपिटल गियरिंग रेशो कैलकुलेट करेंगे सिर्फ और सिर्फ लायबिलिटी साइड के हेल्प से, सिर्फ और सिर्फ लायबिलिटी साइड को जाना है, लायबिलिटी साइड के मदद से हम इस रेशो को कैलकुलेट कर सकते हैं. फिर फिक्स इंटरेस्ट बेयरिंग फंड्स किसे कहते हैं सर? तो फिक्स इंटरेस्ट बेयरिंग फंड्स में 3 कंसेप्ट हमें लेने हैं जिसको याद करके रखिए. फिक्स इंटरेस्ट बेयरिंग फंड में आते हैं सबसे पहले प्रेफरेंस शेयर कैपिटल, इक्विटी नहीं, प्रेफरेंस शेयर कैपिटल है क्या? नहीं है, नील. दूसरा आता है लोन्स, लोन्स भी लायबिलिटी में नहीं है, नील. तीसरा आता है डिबेंचर, डिबेंचर है 4,20,000. तो टोटल फिक्स इंटरेस्ट बेयरिंग फंड कितना आया? 4,20,000. मतलब प्रेफरेंस शेयर कैपिटल, लोन्स और डिबेंचर इन तीनों को मिलाकर क्या बनता है? फिक्स इंटरेस्ट बेयरिंग फंड. अब तीनों में से जो जो वैल्यू है उस वैल्यू को लिखो, जो नहीं है वो नील लिख दो. 4,20,000. अब दूसरा इक्विटी शेयर कैपिटल प्लस रिजर्व एंड सरप्लस सॉल्व करने की जरूरत नहीं, यहाँ पे डायरेक्ट टोटल कर दो. जो भी शेयर कैपिटल, सिर्फ शेयर कैपिटल अगर दिया जाए तो वो शेयर कैपिटल हमारा हमेशा इक्विटी शेयर कैपिटल होगा. इक्विटी शेयर कैपिटल कितना? 2 लाख प्लस रिजर्व एंड सरप्लस. रिजर्व एंड सरप्लस में सब रिजर्व, जनरल रिजर्व, रिजर्व फंड और प्रॉफिट के बैलेंस आते हैं. फिर प्रॉफिट और जनरल रिजर्व 40 और 30 70 और 2,70,000. फिर दोनों वैल्यू का डिवाइडेशन करो और रेशो कैलकुलेट करो 1.55 एज टू 1. तो इस तरीके से हम लोग कैपिटल गियरिंग रेशो कैलकुलेट कर सकते हैं. लास्ट रेशो करंट असेट टू फिक्स असेट रेशो 7 नंबर. करंट असेट्स टू फिक्स असेट्स रेशो.
करंट असेट टू फिक्स असेट रेशो हा पण को रिलेशनल रेशो आहे, म्हणजे दोन याच्यामधला रिलेशन दाखवायचं आहे. कुणामधला? करंट असेटचा संबंध फिक्स असेट सोबत काय, जसं तुम्ही इथं दाखवलं होता इन्व्हेंटरीचा संबंध वर्किंग कॅपिटल सोबत. जेव्हा जेव्हा दोन घटकांचा संबंध आहे तेव्हा तेव्हा फॉर्म्युला पाठ जरी नसला तरी थोडंसं डोकं वापरायचं, कॉमन सेन्स वापरायचं आणि त्या दोघांचा भागाकार करायचा. मग कुणाचा भागाकार? करंट असेटचा फिक्स असेट सोबतचा संबंध. मग पहिले घ्या करंट असेट, सूत्र बघा कसं तयार होतोय. करंट असेट्स भागिले कशासोबत संबंध? फिक्स असेट्स. संपलं, झाला फॉर्म्युला तयार. पाठ पण करायची गरज नाही. म्हणजे काही रेशो संबंध दाखवतात आणि जे जे को रिलेशनल रेशो आहे ज्यांच्यामध्ये आपल्याला रिलेशन दाखवायचं आहे ते रेशो आपण लॉजिक वापरून सुद्धा तयार करू शकतो त्याचे फॉर्म्युले. मग करंट असेटचा संबंध फिक्स असेट, मग करंट असेट घ्या त्याला भागिले फिक्स असेट करा. आता करंट असेट किती? आपण ऑलरेडी करंट रेशोमध्ये सोडवलेले आहे. सोडवलं की नाही? मग करंट रेशोमध्ये या, डॉंकी वर्क करायचं नाही. मग करंट रेशोमध्ये बघा, करंट रेशोमध्ये आपण करंट असेट सोडून ठेवलेले आहेत. करंट असेट किती? 3,50,000. चला मग आपल्या रेशोमध्ये या. करंट असेट मला माहीत आहे किती? करंट असेट 3,50,000 माहिती आहे. लिहा 3,50,000 भागिले फिक्स असेट. कशाने भागायचं फिक्स असेट? आता एक सिंपल लॉजिक आहे. करंट असेट आणि फिक्स असेट फक्त कुठे असतील? बॅलन्स शीटच्या असेट साईडला. मग बॅलन्स शीटच्या असेट साईडला करंट असेट किती आहे? 3,50,000. आता फक्त फिक्स असेटची टोटल करा. लिहित बसवू नका. फिक्स असेट कोणकोणत्या? तुमच्या या सगळ्या करंट असेट होत्या, स्टॉक, डेटर्स, बिल्स रिसिबल आणि बँक बॅलन्स. मग फिक्स असेट फक्त दोनच आहे, लँड अँड बिल्डिंग आणि प्लांट अँड मशिनरी. टोटल करा. 1,40 आणि 3,50. मग 3,50 आणि 1,40 किती? 4,90. किती आले? 4,90,000. झालं, करा कॅल्क्युलेटरवर. मग 3,50,000 भागिले 4,90,000 रेशो किती आला? 0.7142. मग उत्तर लिहा तुम्ही 0.71 आणि पुढे फक्त 1 अटॅच करायचा. जेव्हा जेव्हा कोरिलेशन दाखवणार तेव्हा 1 अटॅच करायचं आहे. मग 0.71:1 या पद्धतीने आपण करंट असेटचा फिक्स असेट सोबत रेशो कॅल्क्युलेट केला. तर एकदम इझी आहे. आता बऱ्याच वेळेस फिक्स असेट कॅल्क्युलेट करायचं असेल तर अजून एक लॉजिक सांगतो. टोटल असेट 8,40,000 आहे. 8,40,000 मध्ये काही करंट असेट आहे, काही फिक्स असेट आहे. मग 8,40 मधून करंट असेट बाजूला काढल्या 3,50 तर शिल्लक राहिलेल्या तुमच्या फिक्स असेट आहे 4,90. असं करा किंवा डायरेक्ट फिक्स असेटची टोटल करा. 1,40 आणि 3,50 4,90. तर या पद्धतीने आपण करंट असेट टू फिक्स असेट रेशो काढला. सूत्र पाठ जरी नसला तरी तुम्ही कॅल्क्युलेट करू शकतात. करंट असेटला फिक्स असेटने भागायचं, सूत्र तयार झाला. मग करंट असेट आपल्याला माहित होतं, आपण करंट रेशोमध्ये कॅल्क्युलेट केले होते आणि फिक्स असेट इथून टोटल केले, टोटल रेशो आपल्याला मिळाला. तर विद्यार्थी मित्रांनो, एवढे सिंपल पद्धतीने आपण रेशो कॅल्क्युलेट करू शकतो आणि या टॉपिकमध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवू शकतो. जर व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि हो, आमचा कॉन्टेंट जर तुम्हाला अकाउंटसाठी युजफुल ठरत असेल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या लेक्चरला परत नवीन प्रॅक्टिस आपण करूया. थँक्यू.